कोणत्याही पार्लर किंवा क्रीम शिवाय घरातील वस्तूंचा वापर करून त्वचेवरील, हातापायावरील, चेहऱ्यावरील आलेल्या सुरकुत्या, काळवटपणा, डाग पूर्णपणे नाहीसे होतील। या पॉवरफुल घरगुती उपायाने फेशियलपेक्षाही जास्त ग्लोईंग आणि परमनंट रिझल्ट मिळेल। स्किन तर टाईट होणारच आहे, व्हाईटनिंग आणि क्लिनिंगमध्ये देखील तुम्हाला मदत होईल। एकदा करून बघा, कमालीचा फरक जाणवतो। फक्त ही रेमेडी 2 स्टेपमध्ये आहे, दोन्ही स्टेप बरोबर फॉलो केल्या तर 100% रिझल्ट मिळतो। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी स्वतः माझ्या चेहऱ्यावरती लावून याचा लाईव्ह रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर बघा, यासाठी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर अशा प्रकारे खिसून घ्या। खिसून घेतल्यानंतर बटाट्याचा निघालेला जो भाग आहे तो आपल्याला एका वाटीमध्ये काढायचा आहे आणि वाटीमध्ये काढून यामध्ये टाकायचं थोडंसं पाणी, अर्धा कप एवढं पाणी टाकायचं आणि त्यानंतर याला थोडं धुतल्यासारखं करायचं आणि हे पूर्ण या जो किस आहे ना तो आपल्याला यामध्ये असं पिळून घ्यायचा आहे। यामधील पूर्ण लिक्विड आपल्याला काढायचा आहे। बटाट्यामध्ये स्टार्च असतो जो की आपल्या स्किनसाठी खूपच बेनिफिशियल आहे, त्यामुळे इथे आपल्याला हे लिक्विड असं ठेवायचं आहे। काही मिनिटासाठी, एखाद्या मिनिटासाठी असंच बाजूला ठेवा, म्हणजे हे शांत झालं की स्टार्च खाली जमा होतो आणि हे लिक्विड असं वर राहतं। आता हे जे लिक्विड आहे निघालेलं ते आपल्याला काही वापरायचं नाही, ते फेकून दिलं तरी चालतं। त्यानंतर बघा, हे स्टार्च जे आहे ना तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं कोकोनट ऑइल। तर अगदी थोडंसं कोकोनट ऑइल मी 2-3 थेंब घेतलेलं आहे, ते टाकून याला चांगलं मिक्स करायचं। त्यानंतर बघा, आता इथे तुम्ही याला कमी जास्त बनवू शकता, बटाटा किती छोटा मोठा घेत आहात त्यानुसार हे कमी जास्त बनतं। आणि इथे आपल्याला थोडंसं यामध्ये टाकायचं आहे लिंबू, तर लिंबाचा रस मी यामध्ये टाकलेला आहे, जो की टाकून चांगला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे। त्यासोबतच बघा, लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, त्यामुळे नक्की इथे वापरायचं। आणि थोडंसं कॉफी पावडर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे, अगदी थोडंसं घ्यायचं। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता बघा, कॉफी पावडर टाकून चांगलं मी याला मिक्स केलेलं आहे। तर हे आपलं क्लिन्झिंगसाठी तयार झालेलं आहे लिक्विड। तर हे आपण थोडंसं बाजूला ठेवूयात, त्यानंतर आपल्याला हे वापरायचं आहे। तर त्या अगोदर आपल्याला इथे एक वाटी लागणार आहे, स्वच्छ एक वाटी मी घेतलेली आहे। त्याला आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तूप, अगदी थोडंसं घरचं गाईचं तूप असेल तर अजूनच चांगलं। अर्धा चमचा, छोटा चमचा होता तेच अर्धा चमचा मी टाकलेला आहे। कमी जास्त तुम्ही याला बनवू शकता, मी अगोदरच भरपूर ही क्रीम बनवून ठेवलेली आहे, त्यामुळे सध्या थोडी तुम्हाला बनवून दाखवत आहे। याचा बेस्ट रिझल्ट येतो आणि याला बघा, बनवणं देखील खूप सोपं आहे। तर इथे मी घेतलेला आहे ॲलोवेरा जेल कोरफड, तुमच्याकडे फ्रेश असेल तर ती जरी वापरली तरी चालतं। तर ॲलोवेरा जेल मी टाकून याला चांगलं असं फेटून घेणार आहे, मिक्स करणार आहे। क्रीमी हे पूर्ण असं झालं पाहिजे। अगोदर कसं तूप थोडंसं त्यामध्ये दाणे दाणे असतात, पण यामध्ये चांगलं असं फेटून घेतल्यामुळे क्रीम कशी असते आपली दररोजची चेहऱ्याला लावण्याची, ती क्रीमी टेक्स्चर इथे तयार झालं पाहिजे, असं चांगलं याला फेटून घ्यायचं। यानंतर बघा, आपल्याला यामध्ये टाकायचं आहे अगदी थोडंसं तुरटी पावडर। तुरटी पावडर, तुरटीला मी अगोदरच खलबत्त्यामध्ये कुटून पावडर तयार करून घेतलेला आहे। तर अगदी चुटकीभर तुरटी पावडर इथे नक्की वापरा, कारण की स्किन टाईटनिंगमध्ये तुरटीचा खूप मोठा रोल आहे। तुम्हाला जर स्किन लूज झाली आहे वाटत असेल तर तुरटीचा नियमित वापर केल्यामुळे देखील याचा खूप चांगला रिझल्ट येतो। आणि जसं तुम्ही या लिक्विडमध्ये तुरटी टाकाल ज्या मिश्रणामध्ये, तर हे पूर्णपणे क्रीमी टेक्स्चर वेगळं होतं आणि यामधील लिक्विड जे आहे ते वेगळं होतं, जी की आपल्याला महत्त्वाचं आहे इथे होणं। हीच प्रोसेस आहे याची। यामध्ये टाकलेल्या वस्तूंचा अर्क पूर्णमध्ये तुपामध्ये येतो आणि बाकी जे आपल्याला लागणार नाही तो पूर्ण भाग असा वेगळा होतो। तर बघू शकता, यामध्ये मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, जे तुरटी टाकली होती त्यानंतर अशा प्रकारे हे क्रीमी टेक्स्चर आणि लिक्विड टेक्स्चर दोन्ही असं तयार होतं। तर त्याला आपल्याला असं वेगवेगळं करायचं आहे आणि लिक्विड जे आहे ते आपल्याला वापरायचं नाही। इथे क्रीमी टेक्स्चर असलेलं पूर्ण मिश्रण घ्यायचं, एका स्वच्छ वाटीमध्ये डब्यामध्ये काढायचं। इथे मी तुम्हाला हे कमी बनवून दाखवलेलं आहे, तुम्ही जर तूप इथे 1-2 चमचे घेतलं तर ते जास्त तयार होतं, त्याप्रमाणेच बाकी इतर गोष्टी देखील तुम्हाला वाढवायच्या आहेत। तर आता बघा, यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकायची आहे, कारण की मिश्रण खूप थोडं आहे, त्यामुळे जास्त मिश्रण असेल तर यामध्ये तुम्ही थोडी जास्त हळद टाकून याला चांगलं मिक्स करून घ्या। आता बघा, बऱ्याच जणांची ना खूप स्किन ड्राय असते, त्यांनी काय करायला हवं, त्यांच्यासाठी अजून काय, ही क्रीम तर त्यांच्यासाठी आहेच, पण अजून तुम्हाला जर जास्तच ड्राय स्किन असेल, उन्हाळ्यात जास्तच कोरडी त्वचा होऊन फाटल्यासारखी होत असेल, तर काय करायला पाहिजे यावरती मी एक उपाय तुम्हाला दाखवणार आहे। ऑप्शनल आहे ते करणं।
बाकी ऑल स्किन टाईपला सूट होणारा हा उपाय आहे. ह्या दोन्ही ज्या स्टेप आहेत त्या खूप गरजेच्या आहेत. आता बघा, ड्राय स्किनसाठी तुम्ही जे रेग्युलर क्रीम लावता ना, त्या क्रीममध्ये काय करायचं, जसं आता हातावरती मी तुम्हाला दाखवते इथं, रेग्युलर जसं आपण थोडीशी बोटावरती घेऊन लावतो तसं हातावरती घ्यायची अशी थोडी, आणि त्यामध्ये एक थेंब कोकोनट ऑइल टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं. कोणतीही क्रीम तुम्ही जी वापरत असाल ती घ्यायची आणि त्यानंतर चेहऱ्यावरती लावायचं. तर बघा, हे आहे ड्राय स्किन, ज्यांची खूप जास्त ड्राय स्किन आहे ना त्यांच्यासाठी सांगितलेलं. बाकी हे कधी कुठे कसं वापरायचं ते आपण पुढे बघूयात. चला, मी स्वतः तुम्हाला याला लावून दाखवते. एकतर आपल्याला अगोदर स्किनची पूर्ण क्लिन्झिंग प्रोसेस करून घ्यायची आहे. इथे मी चेहऱ्यावरती तुम्हाला दाखवत आहे, सेम तुम्ही हातापायावरती देखील हेच करायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे जे आपण कॉफी पावडरचं मिश्रण तयार केलं होतं ते घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्यावरती अशा प्रकारे हळूहळू स्क्रबिंगसारखी मसाज करत याला लावायचं, जेणेकरून पूर्णपणे डेड स्किन निघून जाते, ब्लॅक स्पॉट निघतात, टॅनिंग असेल ती निघते. त्यासोबतच बघा, पूर्णमध्ये स्किन जी आहे ना अगदी स्वच्छता स्किनची यामुळे होते आणि स्किन टाईटनिंगचा देखील इथे अर्धा रिझल्ट तुम्हाला मिळून जातो. तर बघा, अशा प्रकारे घ्यायचं आणि याला व्यवस्थित चोळून सर्व ठिकाणी लावायचं आणि अगदी सर्कल मोशनमध्ये अशा प्रकारे गालावरती फिरवून ओठाच्या आजूबाजूला बऱ्याच जणांच्या काळा असतं त्या ठिकाणी देखील लावायचं. डार्क स्पॉट असतील, अगदी तुम्हाला वांगाचे डाग असतील, त्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. चांगलं याला व्यवस्थित असं लावून घेतल्यानंतर आपल्याला एक तर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवायचा आहे किंवा टिश्यू पेपरने अशा प्रकारे तुम्ही पुसून घेऊ शकता. हे काही आपल्याला रोज रोज करायचं नाही, क्रीम आपण रोज लावणार आहोत, पण क्लिन्झिंग प्रोसेस आठवड्यातून 2 वेळा जरी केली ना तरी चालतं. अगदी तुम्हाला कधीच फेशियल किंवा असं पार्लरमध्ये जाऊन काहीच करायची गरज पडणार नाही. एवढा चांगला बेस्ट रिझल्ट येतो आणि माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता, एकही डाग तुम्हाला दिसणार नाही. त्यासोबतच स्किन देखील किती टवटवीत आणि टाईट आहे बघा. तर या घरगुती उपायानेच हे पॉसिबल झालेलं आहे. तर आता चांगलं मी याला पुसून घेतलं. त्यानंतर आपण तयार केलेली तुपाची जी क्रीम आहे ना ती घ्यायची आणि बघा अशा प्रकारे अप्लाय करायची. तर याला तुम्ही दररोज लावा, रात्री झोपण्या अगोदर लावू शकता किंवा सकाळी जरी लावलं तरी चालतं. रात्री झोपण्या अगोदर लावलं तर सगळ्यात बेस्ट, म्हणजे कसं रात्रभर पूर्ण रेस्ट, आराम मिळतो आणि त्यासोबतच धूळ काही चेहऱ्यावरती बसत नाही. तर अशा प्रकारे लावायचं आणि मसाज देखील चेहऱ्याची करणं खूप गरज आहे. जर तुम्हाला स्किन लूज झालेली आहे की असं वाटत असेल तर स्किन टाईटनिंगमध्ये देखील मसाज खूप कामी येते आणि असं चांगलं व्यवस्थित आपल्या त्वचेमध्ये मुरलं गेलं पाहिजे असं आपल्याला याला लावायचं आहे. आता बघा, जसं की मी म्हणलं, तुम्ही याला मी चेहऱ्यावरती दाखवला आहे, हातापायावरती सेम प्रोसेस करायची, म्हणजे ती देखील त्वचा लूज झालेली असेल तर टाईट होते. त्यासोबतच तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर त्यासाठी मी जे सांगितलं, क्रीममध्ये थोडंसं आपल्याला रेग्युलरच्या क्रीममध्ये थोडंसं कोकोनट ऑइल टाकून लावायचं, म्हणजे ड्राय स्किनचा प्रॉब्लेम सुटतो. बाकी तुम्ही आपल्या तुपाची क्रीम देखील वापरू शकता, खूप चांगला बेस्ट रिझल्ट येतो. नक्की ट्राय करून बघा. आणि त्यासोबतच काही तुमच्या प्रश्न असतील, कॉमेंट असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.